पूर्व वैमनस्यातून गांधीनगरात वृद्धावर हल्ला, 3 जण जखमी। गांधीनगर तालुका करवीर इथे काल रात्री 4 वाजता गणेशोत्सवाचा मंडप घालत असताना पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार केल्यानं विठ्ठल कृष्णा पवार वय वर्ष 65 राहणार वळीवडे रोड गांधीनगर हे गंभीर जखमी झाले। तर ऋषिकेश सुनील पवार वय 21 आणि अलका ज्ञानू पवार वय 60 वर्षे हे जखमी झाले। याबाबत गणेश उर्फ प्रथमेश आनंदा कांबळे वय वर्ष 26, अनिकेत शिवाजी कांबळे वय 25, राजू रावसाहेब कांबळे वय 45, बजरंग रावसाहेब कांबळे वय 42, सचिन आनंदा कांबळे वय 42 सर्व राहणार राधास्वामी मंदिर वळीवडे रोड गांधीनगर यांच्या विरोधात निलेश ज्ञानू पवार वय 29 वर्ष राहणार राधास्वामी मंदिर वळीवडे रोड गांधीनगर यांनी फिर्याद दिली आहे। याबाबतची माहिती अशी की फिर्यादी आणि संशयित आरोपी एकाच गल्लीत राहतात। फिर्यादी निलेश पवार यांचा प्रेमविवाह झाला असून तेव्हापासून त्यांचा वाद सुरू आहे। फिर्यादी आणि आरोपी हे गल्लीतीलच वेगवेगळ्या मंडळात कार्यरत आहेत। काल रात्री गणेशोत्सवाचा मंडप घालत असताना गणेश उर्फ प्रथमेश कांबळे यांनी फिर्यादी यांचे चुलत भाऊ ऋषिकेश आणि चुलते विठ्ठल यांना धमकावून शिवीगाळ सुरू करत ऋषिकेश यांच्या पाठीत लाकडी ओंडका घातला। यावेळी फिर्यादी हे भांडण सोडवण्यास गेले असता राजू आणि बजरंग यांनी फिर्यादीस हाताने मारहाण केली। त्याचवेळी सचिन कांबळे यांनी विठ्ठल पवार यांना धारदार शस्त्रानं गळ्यास आणि इतर ठिकाणी वार करून गंभीर जखमी केलं। फिर्यादी यांची आई अलका या भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्याही हाताला जखम झाली। त्यानंतर स्थानिक लोकांनी विठ्ठल पवार यांना वसाहत रुग्णालय येथे नेलं। तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून CPR रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेलं। विठ्ठल पवार यांची प्रकृती चिंताजनक असून पोलिसांनी सचिन आनंदा कांबळे, गणेश उर्फ प्रथमेश आनंदा कांबळे, अनिकेत शिवाजी कांबळे, राजू रावसाहेब कांबळे, बजरंग रावसाहेब कांबळे यांना अटक केली आहे। पोलिसांनी दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडप काढण्यास भाग पाडले। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।